महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत जी आहे ती संपली आहे, पण उमेदवारीमध्ये डावललेल्या कार्यकर्त्यांचा आक्रोश कायम आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्यांचा राग नेत्यांवर निघाला। पाहूयात एक रिपोर्ट। वर्षानुवर्ष काम करूनही तिकीट न मिळाल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज कार्यकर्त्यांचा असा आक्रोश पाहायला मिळाला। छत्रपती संभाजीनगरच्या भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर भाजपचे नेते संजय केणेकर सुद्धा या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आले, तेव्हा नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः हंबरडा फोडला। आम्ही काय गुन्हा केला भाऊ आम्हाला अरे मी तुझ्याकरता काय नाही केलं। संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी भागवत कराडांची गाडीही रोखली। कार्यकर्त्यांनी गाडीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला। कराडांना गाडीतून काढण्याचा प्रयत्न झाला। त्याच वेळेला अतुल सावेंचीही गाडी आली। त्यावेळी पोलीस आणि इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली। संध्याकाळी यांनी मला 3 वाजेपर्यंत सांगतात, 2:30 वाजेपर्यंत सांगतात तुझं तिकीट आहे, हे म्हणतात तुझं तिकीट आहेच आहे। यांनी वंजारीला या सावेंनी त्यांच्या पीएला तिकीट दिलं साहेब, पीएला तिकीट तुम्ही मीडियाला माहिती आहे ना यांनी पीएला तिकीट दिलं। साहेब यांनी मला धोका दिला। जनता माझ्या मागे आहे, मायबाप जनतेची अपेक्षा पूर्ण झाले होते। आपल्या समर्थकाला तिकीट न मिळाल्यानं भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर नेत्यांना जाब विचारण्यासाठी गर्दी जमली होती। छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 2 मधून प्रशांत भदाने यांना तिकीट नाकारल्यानं त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले। आम्हाला न्याय मिळायलाच हवा पाहिजे। आम्हाला तिकीट हे नाही मिळालं, म्हणजे ज्या व्यक्तींना आम्ही ओळखत नाही त्यांना तिकीट मिळालेलं आहे, हा आमच्यावर अन्याय, तर भाऊला न्याय मिळालाच पाहिजे। आमचा जो माणूस कार्यरत आहे, जो माणूस सगळ्यांच्या सुखदुःखाला धावतो, जो माणूस नवरात्र गणपती सुखदुःख पाहतो, त्या माणसाला तिकीट नाही दिलं, हा तर सरळ अन्याय। आणि सगळ्यांनी म्हणजे कराड साहेबांनी म्हणा, भागवत सरांनी म्हणा, आपले आपले नातेवाईक, आपले आपले पी, आपले आपले साहेब, सगळे आपले आपले लोक पाहिले आणि जनतेवर अन्याय केला, आमच्यावर अन्याय हा। जाणार नाहीये, आता उपाशी आंदोलन करणारे मी जाता। 18 वर्ष भाजपमध्ये काम करूनही आणि अनेक केसेस घेऊनही बाहेरून आलेल्यांना तिकीट दिल्यानं दिव्या मराठेही कालपासून आंदोलनाला बसल्या। त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाणही आंदोलनस्थळी आल्या, पण न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा दिव्या मराठेंनी घेतला। बावनकुळेंचा सर्वे, कराड साहेब सांगतात मला बावनकुळेंचा सर्वे। अरे बावनकुळेंचा सर्वे काय किचन मध्ये गेला होता का? किचन मधला माणूस लावला होता का? बावनकुळेंचा सर्वे आम्ही मरमर केली वाढत जाऊन। ताई हा 3 महिन्यापासून हातापायाला दम नाही, मॅडमांचे 50-50 लाख रुपये खर्च झाले, कोण नोंद घेणार आहे याची? आता हा आत्ताचा उद्रेक नाही ताई, हा मागच्या वेळेस सुद्धा असंच केलं गेलं होतं। पुरुषांच्याच बायकांना तिकीट, आहोंच्या बायकांना तिकीट दिलं गेलं होतं। हा उद्रेक आहे, आक्रोश नाही, हा उद्रेक आहे, उद्रेक। माझ्या वार्डात ज्याला तिकीट दिलं कोण, अनिता किशोर मानकापे, त्यांना उभं करते पक्षाच्या नेत्यांनी ओळखून दाखव कोण अनिता मानकापे म्हणून, ओळखून दाखव चेहरा। आणि त्या बाईने, जी बाईला तिकीट दिलं गेलंय ती म्हणजे मी 6 महिने म्हणते, 6 महिन्यात कुठेतरी तिचा फोटो दाखवून द्या पक्षाच्या कार्यक्रमात। मी लगेच उठते ताई, शोधा फेसबुकवर, शोधा कुठे शोधा, मी लगेच उठते। मराठे ताई उपोषणाला बसलेले आहेत, आम्हाला कल्पना आहे आणि त्यांचं समाधान आम्ही करणार आहोत। पण त्यांना सुद्धा आम्ही 2010 साली भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली होती आणि सध्या त्या भागामध्ये त्या राहत नाहीत,
त्या मिटमिट्याला राहतात आणि मिटमिटेल राहतात म्हणून किंवा त्यांचं सर्वेमध्ये नाव आलं नसेल म्हणून त्यांना उमेदवारी मिळू शकले नाही, एक्झॅक्टली कारण मला सांगता येणार नाही. पण त्यांचंसुद्धा आम्ही समाधान करणार आहोत आणि समाधानाच्या माध्यमातून नक्कीच ते आमचं ऐकतील आणि एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून पक्षाबरोबर राहून पक्षाला मदत करतील ह्याची आम्हाला आशा आहे. दिव्या मराठेंनी आता मुख्यमंत्र्यांकडेच दखल घेण्याची विनंती केली आहे. भावना जाणून घेण्यासाठी मी इथे आले. आपल्या भावना मी कळवते. नक्कीच कळवा मॅडम. आम्हाला आनंद झाला. आणि सीएम महिला म्हणून तुम्ही आमच्यासाठी लढाच, तुम्ही आमच्यासाठी साहेबांनी आमची दखल घ्यावी बस. आणि छत्रपती संभाजीनगरवर विशेष लक्ष ठेवावे. एक महिला कार्यकर्त्यांवर मी त्यांना निमंत्रण देते. सीएम साहेबांना माझ्या घरी चहा पाण्याला या. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि चंद्रपूरच्या घटनांची दखल घेण्यात आल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. नाशिकची घटना, संभाजीनगरची घटना ही नोंद घेण्यालायकच आहे. पक्षाने नोंद घेतलेली आहे. आता चंद्रपूरमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती, तिथेही पक्षाने नोंद घेतलेली आहे. त्यामुळं आत्ता कार्यकर्त्यांना आमच्या सूचना आहेत की आता जे काही झालं आहे त्यातनं बाहेर निघून आता आपल्याला एक संघपणे या ठिकाणी लढून महानगरपालिकेमध्ये यश मिळवायचं आहे. शेवटी निवडणुकीचं तिकीट वाटप करताना कमी जास्त झालं आहे ते आता आपण दुरुस्त करू. 7-8 वर्षानंतर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. तिकीट मिळेल या आशेनं कार्यकर्ते काम करतात. पण निष्ठावंतांवर बाहेरून आलेले आणि नेत्यांचे नातेवाईक भारी पडत असल्याची तक्रार या कार्यकर्त्यांची आहे. पक्षाच्या नावावर काय दुकानदार केल्या. संजय सरोदे आणि ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.